नमस्कार मित्रांनो, आज 1 डिसेंबर म्हणजेच वर्ल्ड एड्स डे, जागतिक एड्स दिवस. त्यानिमित्त आज आपण जाणून घेऊयात बऱ्याच एड्सबद्दल मिथ्स आणि फॅक्ट्स. तर मिथ नंबर 1, साध्या संपर्काने जसं की हस्तांदोलन, मिठी मारणे, एकत्र जेवणे, कप किंवा ग्लास शेअर करणे अशा गोष्टींनी एड्स पसरतो. फॅक्ट, HIV शरीराच्या बाहेर जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे HIV लाळ, घाम किंवा स्पर्श अशा गोष्टींनी पसरत नाही. मिथ नंबर 2, HIV हा विशिष्ट लोकांचा म्हणजेच LGBTQ कम्युनिटी, ट्रक ड्रायव्हर्स किंवा सेक्स वर्कर्स फक्त अशाच लोकांना पसरतो. फॅक्ट, संक्रमण होण्याचे कारण वर्तन आहे, आजार नाही. म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध, सुई किंवा सिरिंज शेअर करणे, अनस्क्रीन केलेले रक्त अशा प्रकारे एड्स पसरतो. मिथ नंबर 3, HIV झाला म्हणजे जीवन संपलं. फॅक्ट, आज HIV साठी अत्यंत प्रभावी असे ART औषधे उपलब्ध आहेत. HIV जर नियंत्रणात ठेवला तर व्हायरल लोड खूप कमी म्हणजेच अनडिटेक्टेबल होतो आणि अशा व्यक्ती खूप सामान्य निरोगी लाईफ जगू शकतात. म्हणजेच HIV दुसऱ्यांना ट्रान्समिट पण होणार नाही. मिथ नंबर 4, HIV पॉझिटिव्ह आईच्या बाळाला HIV होतोच. गर्भावस्थेत, प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती पश्चात जर उपचार घेतला तर बाळ पूर्णपणे HIV निगेटिव्ह राहू शकतं आणि ते बाळ त्याची लाईफ कम्प्लिटली नॉर्मल व्यक्तीसारखी जगू शकतं. मिथ नंबर 5, HIV झालं की लग्न, प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवन शक्य नाही. फॅक्ट, आजच्या ART औषधामुळे व्हायरल लोड इतका कमी होतो की तो चाचण्यांना अदृश्य होऊन जातो, म्हणजेच अनडिटेक्टेबल होतो. म्हणजेच अनडिटेक्टेबल, अनट्रान्समिटेबल असं म्हणतात. किंवा अशा व्यक्तींसोबत तुम्ही लग्न करू शकता, डेटवर जाऊ शकता किंवा रिलेशनशिपमध्ये राहू शकता. की आय वुड रॅदर हॅव HIV दॅन डायबिटीज. HIV आज एक सक्सेस स्टोरी बनलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही जर योग्य वेळी त्याचं निदान झालं आणि योग्य वेळी जर त्याचा उपचार घेतला तर तुम्ही कम्प्लिटली नॉर्मल लाईफ जगू शकता. पण त्याच ठिकाणी जर तुम्हाला डायबिटीज झाला तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच डायबेटिक न्यूरोपॅथी, रेटॅनोपॅथी, नेफ्रोपॅथी, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक याचा धोका कधी पण उद्भवतो. म्हणूनच मित्रांनो, HIV बद्दल भीती नाही तर योग्य माहिती गरजेची आहे. म्हणून मी इतकंच सांगेन की HIV पीडित व्यक्तीसुद्धा आपल्यासारखेच स्वप्न बघू शकते आणि आपल्यासारखंच एक नॉर्मल, एक सामान्य आयुष्य जगू शकते. शेवटचा संदेश इतकाच असेल की HIV बद्दल गैरसमजुती दूर करूया, भेदभाव संपवूया आणि प्रत्येक व्यक्तीला आदराने स्वीकारूया. दॅट्स इट मित्रांनो. गुड बाय टिल नेक्स्ट व्हिडिओ.